की मात्र यश थंड थंड कोकम सरबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल तर बरं होईल. चला मॅच तर करूया सुरुवात. आघाडीची जोडी NS बांधे टीमचे मैदानाच्या आतमध्ये उतरले आहे. समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक संकेतजी पाटील यांना. थँक्यू भारत. चला मॅच ऑन करूया आपण. एक महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल. RK मोरवा वर्सेस NS बाय मास्टर्स. या दोन्ही संघांना देऊया खूप सारे शुभेच्छा. तुम्ही स्पर्धा बघताय या साहित्य क्रीडा मंडळ पिनकरपडा आयोजित 40+ मास्टर क्रिकेट ही स्पर्धा आणि एकूणच 21 या हंगामातली ही 21वी स्पर्धा आहे. अग्रिकुळी सामाजिक संस्थेअंतर्गत होत असलेली आहे. स्वागत आहे सर्वांचं या दुपारच्या सत्रामध्ये. एक महत्वपूर्ण मॅच आहे. जे प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत त्या DBN लाईव्हवर त्यांचंही करूया स्वागत आणि निश्चितच करूया मॅचला सुरुवात. आघाडीचा गोलंदाज येतोय तो म्हणजे लक्ष्मीदास. स्ट्रायकेटला बॅटर बोन आहे. नॉन स्ट्रायकेटला डॉसन रॉड्रिक्स आहेत आणि निश्चितच खूप सारे शुभेच्छा देऊया. अनेक मान्यवरांची उपस्थिती आज सकाळपासून राबली आहे या स्पर्धेला. मात्र सामने अफलातून होत आहेत. अगदी पहिल्या सामन्यात आपण बघितलं घोडबंदर संघाचा पराभव RK मोरवा संघाने केला. त्यानंतर NS बाईंदर संघाने धूळ चारली ती म्हणजे नवगर संघाला. त्यानंतरच्या सामन्यात मागच्या सामन्यात आपण बघितलं तर उम्रमध्ये गोडदेव संघानं पिनकरपडा त्यांचा पराभव केला. याला पहिला चेंडू काय जबरदस्त ड्राईव्ह बोनाचा क्लास फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट होतो. दुसऱ्या धावेसाठी कॉल आलाय. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डॉसन रॉड्रिक्स मधल्या काळामध्ये भरपूर इंजरी मध्ये होती मात्र तरी सुद्धा क्रिकेटचं प्रेम कमी होणार नाहीये आणि आपल्या संघासाठी नेहमी सेवा देणारा हा माणूस आपल्याला पाहायला मिळतोय. बोनाच्या बॅटमधून या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष्मीदास महाची यांना देखील बऱ्याच काळानंतर कमबॅक केलं होतं मात्र त्यानंतर बहारदार खेळ सुरू आहे. वार पिच केलाय हलक्या त्याने चेंडूला फक्त आणि फक्त पुश केलाय. 1 धाव. पुश करो खुश रहो. या सामन्यामध्ये 3 बदल आपल्याला पाहायला मिळतात. RK टीम मध्ये चेतन राऊत बाहेर गेलेत. त्याच्यानंतर अनिल सुद्धा बाहेर गेलेत आणि विकी हे सुद्धा बाहेर गेलेत आणि त्यांच्या जागेवर आपल्याला दीपेश पाहायला मिळतोय. चेतन पाटील पाहायला मिळत आहेत आणि एकूणच जर विचार केला तर आय थिंक हे म्हणतायत यस नक्कीच हे 3 बदल पाहायला मिळालेत. तर रिझर्व्ह बँक देखील आपल्याला पाहायला मिळते. रिझर्व्ह बेंच स्ट्रेंथ चांगली आहे ती म्हणजे टीम RK मोरवाची. पुढचा चेंडू डॉसन यांच्यासाठी क्लीन बॉल. चेंडू सरळ आदळला यशच्यांवर. बॅट नंतर येते आणि हा यशची वेध अफलातून ठरलाय. पहिली विकेट आले. धावसंख्या 3 आहे. गडी बाद 1. थँक यू व्हेरी मच. तर निश्चितच इथे विकेट आले. नवीन बॅटर आपण बघतोय या जोनास मैदानाच्या आतमध्ये. बॅट उशिरा गेले डॉसन शेट. बॅट उशिरा गेली. कदाचित जेवण लवकर झालं की काय आज. नाही जेवत नाही कारण डायटिंगवर आहेत. अतिशय स्ट्रिक्ट डाएट आहे त्यांचा आणि याविषयीची माहिती कदाचित आम्ही दीपक भंडारी यांच्याविषयी नक्कीच बोलावं लागेल. ती नक्कीच माहिती घ्यावी लागेल की एक्झॅक्टली कुठला डाएट फॉलो करतायत. बघूया चला वळूया या मॅच कडे. पुन्हा एकदा 3 धावा झाले. 1 गडी बाद झालाय. जोनास आता मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी बघा जोनास आणि बोना कित्येक वर्षापासून सातत्याने ही नावं आम्ही आमच्या समालोचनाच्या माध्यमातून घेत आलोय भाईंदर संघासाठी. त्यामुळे निश्चितच या जोडीवर लक्ष असेल. तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मीदास विकेट मिळवले. इथे अजून एका विकेटसाठी ते जाणार का. आता एक स्लिप इन पोझिशन आहे. दीपेशला तुम्ही पाहू शकता. दीपेश राऊत. आता मुर्दा संघाचं कौतुक आहे. मुर्दा संघाच्या पेशन्सचं कौतुक आहे. प्रत्येक गोष्टीला त्यांनी होकार दिलाय. थँक्यू व्हेरी मच. सॉफ्ट हँडचा वापर इथे चेंडूला डीप मिड विकेटला ढकलून दिलंय. 1च धाव मिळेल. मंगेश पाटील यांना तुम्ही पाहू शकता. मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्यांनी परिधान केलंय आपल्या संघासाठी. पहिल्या मॅच मध्ये 44 धावा.
एक धाव तिथे पूर्ण झाली होती. त्यानंतर मात्र थ्रो येत होता आणि कारण या गोष्टी जर बघितल्या तर निश्चितच महत्त्वपूर्ण आहेत. कारण एखादी ॲक्शन कधी संपते किंवा ती ॲक्शन पूर्ण झाले किंवा नाही या गोष्टीचा पडताळा निश्चितच तिथे करावा लागेल. कारण थ्रो दिलाय मात्र थ्रो दिल्यानंतर तो चेंडू पकडलाय किंवा नाही या गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट ठरतात. त्यामुळे एखादी ॲक्शन कधी संपते या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. कारण इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की ज्या वेळेला मंगेशने थ्रो केला त्यावेळेला यस 2 धावा आहेत. तो थ्रो तुम्ही पकडावा लागेल. तिथे ॲक्शन कधी डेड होईल या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. त्यामुळे ही धाव ज्या पद्धतीने बनवली NS भाईंदरनं त्याचं कौतुक आहे. मात्र बऱ्याच गोष्टी अगदी विचाराधीन घ्याव्या लागतील. पुन्हा एकदा सॉफ्टवेअरचा वापर करायचा होता. इथे कदाचित धोका होऊ शकेल. नाही डायरेक्टेड साठी नाही गेले. एक धाव दिदी येते. यस अंपायर. लास्ट टू गो. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 6 झाली आहे. बोडा 1 सेकंड स्ट्राइक एंडला. लक्ष्मीदास शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. भरपूर मागे खेळले होते मात्र इथे तरी सुद्धा एक धाव इथे पूर्ण होईल. बॅटने आले ही धाव. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. षटक संपलंय पहिलं. धावसंख्या 7 आहे. गडी बाद 1 आहे. ही स्थिती आहे सध्या या मॅचची NS भाईंदर टीमची. काही गोष्टी घडत आहेत आज जर बघितल्या तर निश्चितच काही अशा गोष्टी आहेत ज्या पंचांना सुद्धा अगदी चक्रावून सोडतात. आणि आगरी कोळी क्रिकेटमध्ये थोडंसं नक्कीच ज्या काही नियमावली आहेत त्या नियमावलीनुसार तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. बऱ्याचदा अशा गोष्टी आहेत की त्याच्यामुळे कदाचित क्रिकेट खेळ थोडासा वेगळा दिसेल मात्र तरीसुद्धा सगळ्या गोष्टी ऑनफिल्डवर जे खेळाडू आहेत त्यांच्यावर डिपेंड आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. की तुम्ही त्या गोष्टीला किती स्पोर्टिंगली घेता किंवा त्या गोष्टीवर तुम्ही किती चांगल्या पद्धतीने रिॲक्ट करता या गोष्टीला महत्त्व आहे. लक्षात घ्या. धावसंख्या 7 गडी बाद 1. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे स्वतः कर्णधार नरेश म्हात्रे. महत्वपूर्ण ओव्हर असेल ही. बोना पुन्हा एकदा फक्त पुश केलाय. पूर्ण कल्पना आहे की जोनासला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आणि बोना एक अतिशय चांगला टेम्परामेंट असलेला खेळाडू आहे. विकेटवर तो उभा राहतो आणि इनिंग फुलवतो. कित्येक वर्षापासून सातत्याने एक अतिशय स्टायलिश खेळाडू म्हणून निश्चितच भाईंदर संघाच्या माध्यमातून खेळत आलाय. नाव जोनास ऑन स्ट्राइक. वेल प्लेड बॅकफोल्डला खेळलेत. एक धाव तिथे मिळेल. दीपेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच धाव. आमच्या मान्यवर भोजनाचा आस्वाद घेऊन आलेत आणि नक्कीच ही गोष्ट आहे फक्त आणि फक्त सहकार्य नाही करायचं तर अगदी शेवटपर्यंत सहकार्य करायचं हे आमच्या मान्यवराची खासियत आहे पेनकरपाड्या गावासाठी. कारण मगाशी जे गाणं आपण ऐकलं ते अफलातून होतं. इथे लो फुलटॉस डिलिव्हरी होती. चेंडू हवेत आहे. हेमंत येतोय. सोडलाय जेल आणि चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. या गडीला या 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी होणार सुरू आहे. नाही 2च धावा मात्र हा झेल हेमंतला सोडलाय. त्यामुळे इथे संधी असेल ती म्हणजे बोनासाठी. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. ती जाऊन पोहोचते आहे 11 या आकड्यावर. पुन्हा एकदा मान्यवरांचं स्वागत आहे या आसनस्तवा या मुख्य मंचावर. भूषण भोईर साहेब बाळकुंचे एक
सन्मान्य नगरसेवक सभापती इथे उपस्थित आहेत आणि एक अफलातून क्रिकेटपटू आहेत. मात्र आज त्यांची गाडी अडकली थोडीशी. ऑन साईडला जर बघितलं तर निश्चितच स्टायलिश पद्धतीने चेंडूला टर्न केलाय. मेघनाथ आहेत, एका जावर समाधान मानावं लागेल. इथे अजून ऍक्शन संपलेली नाही आहे. थोडं लक्ष घाला मित्रांनो, क्रिकेट खेळा मित्रांनो. एक जाव. धावसंख्या 12. पेनकरपाडाची स्पर्धा साई दत्त क्रीडा मंडळ का अफलातून क्रीडा मंडळ आहे. यावेळेला पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर केला. बघा काय फ्लिक केलंय अगदी सॉफ्ट हँडने आणि इथे दुसरी धाव पूर्ण केले. याला म्हणतात प्रोफेशनलिझम. व्यावसायिकता काय असते हे दाखवताना वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जोनास. ग्रेट बॅटिंग. ही इनिंग फुलवायची आहे. या धावसंख्येला आकार द्यायचा आहे आणि त्यानुसार पावलं उचलली जात आहेत. फटके येणार आहेत, मोठे फटके येणार आहेत या मॅच मध्ये. याची कुठेतरी आता चाहूल लागली आहे. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. इथे शेवटच्या क्षणी स्टिअर करायला गेले चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडू इथे निर्धाव येणार आहे. एक्झॅक्टली काय करायचं होतं इथे जोनसला, कारण अगोदर जवीता थोडंसं बाहेर निघाले होते. रिप्ले आपण पाहूया. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वळालाय, मात्र भरपूर बाहेर आले होते आणि तिथून कट करायचा विचार होता. शेवटच्या क्षणी द्विधा मनस्थितीत होते आणि चेंडू इथे निर्धाव जात आहे. गुड बॉल बाय नरेश. एक षटक इथे संपतंय. 2 षटकांतर धावसंख्या 14 आहे. सरासरी 7ची आहे. ही सरासरी मोठी नाही आहे, मात्र तरी सुद्धा इथे विकेट फक्त एकच गेली आहे. त्यामुळे बोना आणि जोनास ही जोडी आता जमली आहे. इथून पुढे मोठ्या फटक्यांना सुरुवात होईल का? थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नक्कीच. धावसंख्या 14. बाळकुम संघ अजूनही जर बघितलं तर थोडासा डोंगराळ भागात कुठेतरी अडकलाय आणि आमची विनंती आहे की एखादा आता हेलिकॉप्टर घ्यायला हरकत नाही आहे. सगळं आहे आपल्याकडे, आणू शकतो. लवकर याल. मंगेश येतो इकडून फलंदाजी मार्कवर. बॅकफुटला खेळलेत. एक धाव इथे मिळेल. लक्ष्मीदास भरपूर वेगाने आले. चांगले क्षेत्ररक्षण. RK मोरवा मास्टर्स, दुसऱ्या बाजूला NS बायंदर मास्टर्स. 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र NSचा जुना खेळाडू सुद्धा इथे आलाय. फ्रान्सिस, क्या वाद आहे. काय चायनामन गोलंदाज होता तो. यावेळेला हा चेंडू वाईड आहे. अवांतर धाव. लेग ब्रेक डिलिव्हरी होती, मात्र वेअर फॉल द बॉल पिच. हा कळीचा मुद्दा होता. चेंडू कुठे पिच झालाय आणि तिथून तितका मोठा टर्न खळस मिळाला का, या गोष्टीची पडताळणी पंचांनी केली आणि वाईट घोषित केलाय. अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या 16. 2:15 झालेली आहेत मित्रांनो. 3च्या आत हे मॅच संपायला पाहिजे. लक्षात घ्या, अजूनही कोणी जेवायचं बाकी असेल तर लवकर भोजन कक्षामध्ये जा. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. मंगेश पुढचा चेंडू. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. पुढचा फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होणार आहे सीमा रेषा पार. अफलातून पॉवर. जोनासची षटकार. तुझी तारीनी पालवी दर वर्षाचे वर्षाला. थँक्यू. हा षटकार येतोय. अगदी आपण बघतोय थोडासा शॉर्ट चेंडू होता आणि त्याच्यावर प्रहार केलाय आणि त्याच गोष्टीसाठी ओळखला जातो जोनास. इथे विथ द ब्रेक चेंडूला ऑन साइडला टर्न केलाय. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. नरेश मात्र चेंडू उचलेपर्यंत ही दुसरी धाव इथे पूर्ण होताना दिसणार आहे. गुड क्रिकेट. धावसंख्येला आता आकार येत चाललाय. धावसंख्या 24 वर आता उडी घेते आणि ही धावसंख्या अविरतपणे वाढलीच पाहिजे, कारण पहिल्या सामन्यामध्ये 59 धावा कुठल्या होत्या RK मोरवा टीमनं आणि त्याचा एकूणच जर इतिहास पाहता या मॅच मध्ये 50च्या पलीकडे जावं लागेल टीम NS भाईंदरला. विथ द ब्रेक पुन्हा एकदा चेंडूला उडवले. सीमा रेषा पार. जोनसचा तडाखा. षटकार.
जबरदस्त क्रिकेट, अगदी कोणत्या क्षणाला क्लिक व्हायचं हे जोनसला बरोबर माहिती आहे आणि आपल्या संघासाठी तो नेहमीच टर्मिनेटर राहिलाय. कुठल्याही क्षणी सामन्याला कलाटणी देणारा खेळाडू आपल्याला आकर्षक पाहायला मिळतो. नाव आहे जोनस. ओ इथे आपण बघतोय हे टप्पा पडल्यानंतर अपील होते, मात्र हाफ हार्टेड अपील आहे. फक्त आणि फक्त नरेश मात्रे अपील करतायत. इथे गोलंदाजांमार्फतीने कोणतीही अपील नाही आहे. अफलातून चेंडू होता, चांगला ब्रेक पाहायला मिळतोय. जबरदस्त अपील. यावेळेला जागा बनवली, स्ट्रोक चांगला आहे, 4 धावा मिळतील. अफलातून बॅटिंग जोनाची. या ओव्हरमध्ये धावांची सबसेल वसुली झाली आहे, त्यामुळे धाव संख्येला अचानकपणे आकार आलाय. अगदी 2 षटकार 1 चौकार आणि या षटकात तब्बल आलेत 19 धावा. वेल प्लेड. एनएस बाइंदर. ड्रिंक्स ब्रेक झालाय, थोडस म्युझिक ऐकूया, पुन्हा एकदा येऊया या मॅच मध्ये. आई गाव देवी माती, औ माझे नवताला. आई गाव देवी माती, औ माझे नवताला. थँक्यू. 3 षटक संपले, धावसंख्या 34. 2 षटकात धावा होत्या 14, या षटकात तब्बल 20 धावा, 1 अवांतर आणि बाकी 19 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र कौतुक आहे एका संघाचं, ते म्हणजे मुर्दा संघाचं. मुर्दा मास्टर संघ 12 वाजता इथे आलाय आणि अजूनही त्यांना जागा ते शोधताय की आम्हाला कुठे एक्झॅक्टली बसायचं आहे. अजूनही ते जागा शोधतायत. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच टीम मुर्दा. तुम्ही करत असलेलं सपोर्ट आम्हाला निश्चितच मनापासून आनंद देणार आहे. तुमचं कौतुक आहे. आणि येस बघा, मुर्दा आणि बाळकुम असा पुढचा सामना आहे आणि दोघांच्या टी शर्टचं पॅटर्न जवळजवळ सेम आहे, त्यामुळे मुर्दाच्या काही खेळाडू बाळकुमला द्यायला हरकत नाही. राजू आणि प्रशांत हे बाळकुम संघामधून खेळतील. आत्ताच त्यांचा फॉर्म भरलाय. आणि ही गटबाजी अशी सुरू राहू द्या. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. 3 षटकं संपले, धावसंख्या 34 झाली आहे. सरासरी 2 षटकानंतर होती 7, 3 षटकानंतर सरासरी 11.33. आणि ही सगळी क्षणचित्र आपण डीबीएन लाईव्ह वर पाहायला मिळतोय. उमेश राऊत येत आहेत गोलंदाजी मार्कवर. आज त्यांचा वाढदिवस आहे, तो सेलिब्रेट केलाय 19 या मंचावर. मात्र पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी षटक हाताळलं त्या सगळ्या गोष्टी आता त्यांना विसराव्या लागतील आणि या मॅच मध्ये त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. लेट्स सी. आर के मोरवा क्रीडा मंडळाच्या शुभेच्छा उमेशच्या पाठीमागे आहेत. तर दुसऱ्या बाजूला एनएस बाइंदर. जोनस झोकात आलाय, जोनस रंगात आलाय. तर दुसऱ्या बाजूला बोना आता कशी काय बॅटिंग करतोय, आपली इनिंग कशी तो फुलवतोय. 7 चेंडूमध्ये 9 धावा बोना आणि 10 चेंडूमध्ये 23 धावा जोनास. ही जोडी रंगली आहे, कारण पहिली विकेट गेली होती त्यावेळेला धावसंख्या 3 होती आणि त्यानंतर ही 31 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. उमेश राऊत टू बोना. लेग ब्रेक डिलिव्हरी होती, फ्लाईट दिलं होतं. हलक्या त्याने चेंडूला शेवटपर्यंत पाहिलं, त्यानंतर पुश केलाय. एकच धाव. पुढचा चेंडू उमेश. जोनस साडे फ्लाईट दिलाय, शेवटपर्यंत वाट बघितली आणि नंतर स्ट्रोक कंप्लीट केलाय. कव्हर पॉइंटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेतन मार्फत थोडंसं फंबल झाले. धावा येणार आहे तिथे, कदाचित 3री धाव येणार का
तर यस कॉल दिलाय 3 धावा कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण राहिले. अंदाज घ्यायला पाहिजे होता की चेंडू कुठल्या पद्धतीने बॅटवर आलाय, त्यानंतर हा स्ट्रोक कंप्लीट झाल्यानंतर चेंडू थोडस वळणार आहे, या गोष्टीचा अंदाज घ्यायला पाहिजे होता. मात्र चेतनचा तो अंदाज चुकतोय. अजून एक धाव फलकावर, म्हणजे 3 धावा या फलकावर आलेत. संघाची धावसंख्या वाढली आहे, ती 38 वर जाऊन पोहोचली आहे. काय इनिंग बिल्डअप केली जाते इथे जोनास मार्फत. 26 धावा नाबाद. फुलटॉस डिलिव्हरी आहे, स्विच हिट केलाय, चांगला फटका बोनाचा. पुन्हा एकदा चेतन ऍक्टिव्ह आहे. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. चांगला फटका होता, नो डाऊट. पाहिलं की फ्लाईट चांगली देत आहेत, त्यामुळे निश्चितच त्याचा उपयोग स्विच हिटने करू शकतो. बोनाचा हा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र काय पार्टनरशिप बघा, 40 धावा पूर्ण झालेत आणि ही 37 धावांची पार्टनरशिप सुरू आहे. वेल डन बोना, वेल डन जोनास. यावेळेला विथ द ब्रेक उडवलाय. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन जरी असला तरी देखील चेंडू सीमारच्या गाठणार आहे. जोनासचा रंग बघून आणि आता बोनाने देखील आपला रंग बदललाय. हा षटकार अफलातून बोना तुमच्या साडी. काय अफलातून रिप्ले पाहायला मिळाला इथे. विथ द ब्रेक चेंडूला उडवला, हाफ वॉली कन्वर्ट केली, षटकार डोकलाय. यावेळेला जोरात टाकलाय. लो फुलटॉस घेऊन एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय जयेश यांच्या मार्फत. मात्र या 2 धावांचा अक्षरशः रतीब घातलाय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 48. सुपर बॅटिंग बाय बोना. 11 चेंडू 20 धावा बोना, 11 चेंडू 26 धावा जोनास. काय जोडी रंगली आहे. पुन्हा एकदा अगदी शेवटपर्यंत वाट बघितली चेंडूची आणि नंतर पुढे येऊन खेळलाय. हाफ वॉलीवर नंतर ड्राईव्ह केलाय. 1च धाव. क्षेत्ररक्षण या गडीला चांगलं झालंय. 49 धावा पूर्ण. काय अफलातून एनर्जी दाखवली जाते या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. एनएस भाईंदरचे हे स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरा मैदानाच्या आतमध्ये पाणी न्या प्लीज. लवकर न्या प्लीज, लवकर न्या. यश आपल्याला पाहायला मिळत आहेत. एनएस भाईंदरचा चार्ट आपल्याला दिसतोय या डीबीएन लाईव्ह वर. बोना नाबाद 21 धावा. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर देखील बघितलं तर लक्ष्मीदासचं चांगलं षटक, त्यानंतर नरेशचं देखील चांगलं षटक. मात्र नंतर मंगेश्वर आक्रमण आणि आता उमेश्वर देखील आक्रमण केलं जात आहे. षटकं संपलेली आहेत ती म्हणजे 4 धावसंख्या 49. सरासरी अगदी आपण बघतोय 12च्या ही पलीकडे. आणि ही पार्टनरशिप 21 चेंडूमध्ये 40 धावांची नाबाद पार्टनरशिप जोनास आणि बोनाची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर येतोय आता हरीश पाटील. पहिल्या सामन्यामध्ये अगदी तारणहार ठरला होता आपल्या टीमसाठी. घोडबंदर संघाविरुद्ध चांगलं षटक हाताळलं होतं, 2 विकेट सुद्धा मिळवल्या होत्या. त्यामुळे या मॅच मध्ये हरीशच्या चांगल्या कामगिरीची गरज आहे आर के मोरवाला. 5 धावा देऊन 2 गडी बाद केले होते हरीशनं. ही माहिती लगेच डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पुरवली जाते. अफलातून लाईव्ह टेलिकास्ट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे डीबीएन म्हणजे काय तर त्यांचे ग्राफिक्स. अगदी वेळेला ज्या गोष्टी पुरवल्या जातात ते ग्राफ ते लगेच ऑन स्क्रीन दाखवतात. अगदी त्यांची वॅगन व्हील अफलातून आहे, प्रसिद्ध आहे. हरीश गोलंदाजी मार्कर. स्ट्राईक केला बोना. पहिला चेंडू लो फुलटा डिलिव्हरी आहे, चेंडू हवेत आहे. मात्र हा झेल नाही आहे कारण प्रशांत भरपूर भागे उपस्थित होते. 1च धाव मिळेल. धावसंख्या 50 पूर्ण. अभिनंदन टीम एनएस भाईंदर. अफलातून कामगिरी. हा दुसरा संघ ठरतोय, तिसरा संघ जवळजवळ ठरतोय की ज्यांनी 50 ओलांडल्या सकाळपासून. नाव जोनास ऑन स्ट्राईक. 11 चेंडू 26 धावा नाबाद. हरीश्वर नक्कीच दडपण असेल, मात्र पाहूया तो कशी कामगिरी करतोय. वर पिच केलाय चेंडू आणि चेंडूला विरकावून दिले सरळ लॉंग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार अफलातून हिडिंग बाय जोनास.
अगदी क्लास इनिंग, अगदी क्लास इनिंग. कुठच्या वेळेला गिअर अप व्हायचं, कुठच्या वेळेला आपलं एकूणच एक्सिलेटरवर पाय ठेवायचा, या गोष्टी जोनास कडून शिका. ओ डाऊन द ग्राउंड चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू अफलातून रित्या ट्रॅव्हल होतोय. आता ज्या पद्धतीने ही धाव घेतली निश्चितच आपण बघतोय अफलातून रित्या इथे टर्न केलाय. वेट जरा सर, वेट सर, थोडस थांबा, कारण काही गोष्टी आपण चेक करूया की एक्झॅक्टली ते फूट कुठे होतं प्रशांतचा. आम्ही चेक करतोय जर ही ऍक्शन जर टिपली असेल डीबीएन तर. येस, वी आर चेकिंग, वी आर चेकिंग. येस, सेफ आहे. आम्ही पाहिलं होतं नो डाऊट, मात्र तरी देखील काही गोष्टी चेक करायला हरकत नव्हती. तर धावसंख्या मिळते फक्त इथे, ती म्हणजे 2. संघाची धावसंख्या जर बघितली तर 2 ने पुढे सरकेल. 58 धावा. इथे स्विचिट साठी गेलेत. हा झेल सुटलाय, हा झेल देखील इथे सुटलाय. दीपेश राऊत झेल व्हायला पाहिजे होते, मात्र हा झेल सुटलाय. संधी होती इथे, जोनास बाद होऊ शकला असता, मात्र इथे आपण बघतोय अजून एक धाव फलकावर. धावसंख्या 59 म्हणजे एकूणच आजच्या सर्वात मोठ्या धावसंख्येची बरोबरी झाली आहे. जी पहिल्या मॅच मध्ये आर के मोरवा संघानंच केली होती त्या धावसंख्येची आता बरोबरी झाली आहे आणि त्यांच्याच विरुद्ध झाली आहे. ऑन साइडला हा फटका आपण बघतोय. किती धावा देऊन जाणार आहे? एकच धाव, कारण जोना स्ट्राईक घेणार आहे. धावसंख्या 60 झाली. या मालिकेतील सर्वात मोठी धावसंख्या एनएस भाईंदरच्या नावे. काय अफलातून पार्टनरशिप ही, तब्बल 57 धावा पार्टनरशिप, अनबिडन पार्टनरशिप. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. यावेळेला अजून एक कडक फटका. क्षेत्ररक्षण बघा अप्रतिम झालं या गडीला चेतन मार्फत. इथे मात्र या 2 धावा पूर्ण होतील, 2 धावा पूर्ण होतील. गुड फिल्डिंग चेतन. मात्र या 2 धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 62 धावा आणि 63 धावांचं एक अफलातून लक्ष आर के मोरवा टीम समोर ठेवलंय, ते म्हणजे एनएस भाईंदरना. मॅच कडक होणार आहे मित्रांनो, एन्जॉय करा ही मॅच आणि साईदत्त पेनकरपाडा आयोजित या स्पर्धेला असाच सपोर्ट करत राहा. चला बाळकुम टीम, आता डिसिजन टाइम आहे. आता तुम्हाला जास्त वेळ आम्ही देणार नाही किंवा आगरी सामाजिक मंडळ किंवा पेनकरपाडा तुमचं जास्त ऐकून घेणार नाही. आता डिसिजन टाइम आहे. मुर्दा संघ देखील विचार करतोय की आता आम्ही खेळायचं आहे की काय करायचं आहे. चला आता डिसिजन टाइम आहे नक्कीच, कारण 63 धावा आर के मोरवा संघात समोर आहेत विजयासाठी. त्याचा पाठलाग ते कशा पद्धतीने करतील या गोष्टीकडे लक्ष आम्ही देणार आहोत. मात्र थोड्याच वेळात निश्चितच या गोष्टीकडे आम्ही पडताळणी करूया. यस फ्रँचो. 63 विजयासाठी. आणि या ऐकूया पुन्हा एकदा भारतजी राऊत यांना. आणि भारत राऊत मंडळाचे अधिकृत समालोचक आहेत, त्यामुळे पुढच्या सामन्याचं काय करायचं याचा निर्णय भारत राऊत घेतील. चला कैलास भोईर या टॉस साठी या. चला बस झालं, आता पर्याय नाही आमच्याकडे. टॉस साठी या कैलास भोईर. चला आता जेवढे खेळाडू असतील तेवढ्या खेळाडूंना तुम्हाला मॅच सुरू करावी लागेल. जर 7 खेळाडू असतील ही मॅच संपायच्या आत, जर तुमचे 8 खेळाडू नसतील कैलास भोईर साहेब, तर मी क्लिअरली सांगतोय नियमाप्रमाणे तुम्ही बाद आहात आणि मुर्दा संघ विन होईल. जो नियम आहे तुम्ही तुमच्या समोर मांडतोय. 8 खेळाडू असतील तर तुम्ही खेळू शकता, जर 7 असतील तर तुम्ही खेळू शकणार नाही आहेत. चला टॉस साठी या. बघा मुर्दा संघ तुमचे 2 खेळाडू बालकुम संघ मागतो, एक म्हणजे राजू आणि आबडी, हे 2 खेळाडू त्याबद्दल आम्हाला द्या. सेम कपडे आहेत त्यांचे, ते बालकुम मध्ये मॅच होतील. तुझा काय विचार आले घेऊन टाक. नयन मात्रे ती बोलतो, नयन मात्रेची परमिशन घ्या. चला आपण टॉस करूया. कोण नाही घरे
चला या टॉस करूया आणि इथे व्यासपीठावर भूषणचे भोईर साहेबच आहेत बालकुमचे सन्माननीय सभापती आणि नगरसेवक आणि त्यांनाच विनंती करतो की त्यांनीच त्यांच्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचची नाणेफेक करावी. या भूषणचे भोईर साहेब या आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करूया आपण आपल्या शुभ हस्ते करूया या. आठ जण चालतायत 7 जण चालत नाहीत. 8 जण असतील तर मॅच स्टार्ट होईल. ही मॅच संपायच्या अगोदर कारण त्यांच्याकडे 7च खेळाडू आहेत. खेळाडू आले तर मॅच स्टार्ट होईल नाही आले तर तुम्ही बिन मुर्दा बालकुम मात्र पराभूत होईल हे जाहीर करतोय आम्ही. भूषणजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. सर टॉस करा झाले. बॅटचा कॉल आहे बालकुमचा आणि येस बॉल येतोय. मुर्दा संघ नाणेफेक जिंकतोय. लाले काय निर्णय असेल. बॅटिंग करण्याचा निर्णय आहे बघा याला म्हणतायत चालबाजी. फिल्डिंगचा प्रश्नच येत नाही. ही इनिंग संपायच्या आत तुमचे सर्व खेळाडू बालकुम संघ असायला हवेत. इनिंग संपायच्या आत आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही आणि जर 8 खेळाडू तुमचे नसतील तर मात्र बालकुम संघ तुम्ही बाद इथे जाहीर केलं जाईल. धन्यवाद संकेत. आपण आवाज ऐकत होता राही गावाचा एक गोड आवाज संकेत पाटील यांचा. धावा फलकावर आहेत त्या 62 आणि 63 धावा विजयासाठी दिलेल्या आहेत. NS भाईंदर वर्सेस आपण पाहतात RK मोरवा. या दोन संघांच्या दरम्यान आपण उपांत्य फेरीतील आपण हा सामना पाहतोय. इथून जिंकलात तर मात्र ह्या ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय नंबर 1 नंबर 2 नंबर 3 ज्या आपण या ट्रॉफीज पाहतोय या एक ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं जाईल. मात्र या ठिकाणी जिंकणं गरजेचं आहे. त्यानंतर सन्माननीय जे आमचे मान्यवर या ठिकाणी आले होते त्याने देखील 25,000 रुपये पारितोषिक जाहीर केलं आहे रामजीबाईंना. मात्र मी स्पष्टपणे सांगतोय बघा मागच्या वर्षी आपण काय केलं होतं राजू शिंदे. मागच्या वर्षी देखील 25,000 रुपयाचं कॅश प्राईज होतं. मात्र ते 25,000चं कॅश प्राईज आपण एका टीमला न देता ते आपण डिवाईड केलं होतं आणि ते डिवाईड फक्त 2 टीममध्ये केलं नव्हतं तर ते आपण 4 टीममध्ये डिवाईड केलं होतं. लक्षात ठेवा कारण आपण 40+ क्रिकेट पैशासाठी खेळत नाही आहोत ट्रॉफींसाठी खेळतोय. रामजीबाईचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. त्यांनी हे कॅश प्राईज म्हणजे खास करून 40+ क्रिकेटच्या खेळाडूंसाठी कॅश प्राईज लावले दरवर्षी ते लावत आहेत. मात्र आपण मागच्या वर्षी अशा प्रकारे ते केलं होतं. यावर्षी आयोजक ठरवतील की 25,000 रुपये जी कॅश प्राईज आहे त्याचं काय करायचं ते आयोजक ठरवतील. चला मॅच ऑन. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. व्हाट कॅच. क्या बात है. कोण आहे मिस्टर डॉसन. थँक्यू
एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मेघनाथ बाद होतोय. मेघनाथ मात्र काय कॅच. या कॅचची क्लिप नक्कीच मी डिबेन लाईव्हला विनंती करते, क्लिप थोडीशी आपण काढून द्यायची आहे. डॉसनची ही क्लिप नक्कीच अग्रिकोळी सामाजिक संस्थेमध्ये व्हायरल होईल. जबरदस्त कॅच त्या ठिकाणी घेतला गेला आणि डीबी लाईव्हच्या माध्यमातून देखील ही क्लिप नक्कीच व्हायरल केली जाईल. चला आपण कॅप्टनचा सन्मान करूया. या ठिकाणी बालकोन टीम कॅप्टन या ठिकाणी आहेतच. राजू शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुर्धा संघाचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि फ्रूट बास्केट या ठिकाणी मुर्धा संघाला दिलं जात आहे. लालामाची नाही आहेत, मात्र प्रशांत या ठिकाणी आहेत आणि त्यांना या ठिकाणी या फ्रूट बास्केट दिले जात आहेत. जेवल्यावरही फ्रूट बास्केट तुम्हाला आहे, जेवल्यानंतर हे फ्रूट बास्केट खा तुम्ही. त्यानंतर कैलास भोईर आपण देखील यायचं आहे, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय साईदत्त पेनकरपाडा मास्टरच्या वतीनं. कैलास भाऊ, जरी तुम्ही कमी खेळाडू घेऊन आलात तरी देखील तुमचं हार्दिक स्वागत आहे. म्हणजे तुम्ही आता दंडाच्या पात्र नाही आहेत. संघ आलाय, काही खेळाडू कमी असल्यामुळे तुम्ही कदाचित पराभूत होऊ शकता, मात्र दंड जो आहे तो तुम्हाला नक्कीच मिळणार नाहीये. चला न्यू बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये टीम कॅप्टन नरेश म्हात्रे. मंगेश पाटील पहिला सामना विसरता कामा नाहीये. मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं होतं. 44 धावा तब्बल कुठल्या होत्या या खेळाडूनं. धावा झालेल्या आहेत या दुहेरी धाव्याच्या साहाय्यानं. त्या म्हणजेच 4 धावा या फलकावर लागल्या गेल्या. टार्गेट खूप मोठं आहे. ज्याप्रमाणे जी बॅटिंग केली होती 17 चेंडू 44 धावा, तशा प्रकारे तुफानी बॅटिंग मंगेश पाटील यांना पुन्हा करावी लागेल. एखाद्या खेळाडूला थांबून खेळावं लागेल, खेळपट्टीवर सेट व्हावं लागेल मी तर म्हणेल, आणि एक मोठी इनिंग या ठिकाणी साकारावी लागेल. तर हे मोठं टार्गेट तुम्ही अचीव करू शकता. आणि मगाशी आपण मंगेश पाटील सोबत चर्चा करताना मंगेशने हेच म्हटलं होतं की आम्हाला मैदानी नेहमी लकी ठरलं आहे. बघूया आता कसा खेळ असेल मंगेश पाटलांचा या मैदानावर. पंपुलचा फटका मिस्टन स्टोक खेळला गेलाय. वेळेस एक धाव तो पूर्ण होतो, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. नॉन स्ट्राईक एंडला चूक थ्रो दीपक भंडारी सरांकडून. 1 धाव मिळेल. मेघनाथ मात्रे काय कॅच टिपला गेला आणि नक्कीच ती क्लिप डॉसन रॉड्रिक्स यांना पोहोचवली जाईल. नो डाऊट डिबेन लाईव्हनं आमच्या ती क्लिप नक्कीच काढली असेल. फालट्यामध्ये काय अप्रतिम कॅच पकडला गेला डॉसन कडून. बाहेर निघून यावेळेस इन पिचच्या वरून खेळायचा होता. फटका फसला मागे. सेफ अँड फिल्डर मिस्टर जोनस. आणखीन एक धक्का आर के मोरवा टीमला. टीम कॅप्टन मिस्टर नरेश म्हात्रे परतीच्या मार्गी आउट. थँक्यू अडीचे. या वर्षी सुप्रीमो मध्ये ज्याचं सिलेक्शन झालं होतं ते राकेश पाटील या ठिकाणी आलेत, राईचे टीम कॅप्टन. वेलकम राकेश, तुझं हार्दिक स्वागत. विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन बसायचं आहे. दुर्गापूर या टीमच्या माध्यमातून सुप्रीमो खेळला होता राकेश आणि त्यांच्या सुमित बाबू आहेत. किरण, तुला देखील विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर यायचं आहे. असं नसतं बा राकेश, हे मित्र बरे. दोन धक्के आर के मोरवा टीमला. या ठिकाणी नक्कीच मी म्हटलं होतं की जवळपास एक चांगली पार्टनरशिप, एखाद्या खेळाडूला अँकर रोल अदा करावा लागेल, स्टे राहावं लागेल त्या ठिकाणी आणि मोठी इनिंग साकारावी लागेल. सध्याच्या घडीला नक्कीच 2 धक्के तर आर के मोरवा टीमला दिलेत महेंद्र संघानं. चला वेलेकडे देखील लक्ष द्या प्लीज, वेल महत्वाचे आहे. धावा झाल्यात त्या 5. उपांत्य फेरीतील आपण हा सामना पाहतोय. इथून जिंकला तर थेट पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण पोहोचू शकाल, त्यामुळे ते जिंकणं गरजेचं आहे. बघा एक मोबाईल रिक्षामध्ये सापडलेला आहे. ज्या कोणाचा मोबाईल असेल ओळख पटवा आणि तो मोबाईल घेऊन जा. आमच्याजवळ तो जमा आहे मोबाईल कॉमेंट्री बॉक्समध्ये. रिक्षामध्ये तो मोबाईल सापडलाय. मंगेश पाटील स्ट्राइक एंड वन. न्यू बॅटर मिस्टर प्रशांत मात्रे लेफ्ट हँड बॅटर आहेत. प्रशांत
त्याच्यामुळे इथे आता मात्र मी तर म्हणेल ज्याप्रमाणे हवा या मैदानावर डावखुरी आता खेळाडूसाठी नक्कीच उपयुक्त आहे. त्यामुळे प्रशांत म्हात्रे यांची बॅटिंग ही आर के मोरबा टीमसाठी महत्त्वपूर्ण असेल. आले नाही इकडून ट्रॅकवर पहिला चेंडू विथ द स्विंग खेळायचा होता. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळायचा होता मात्र स्विंग अँड मिस. चेंडू टर्न झाला, स्विंग देखील पाहिला पण आणि बाउन्स देखील पाहिला. चांगला चेंडू हाताळला गेला. पहिला चेंडू अगदी जबरदस्त हाताळला गेला ॲलन मार्फत. कोणाचा मोबाईल आहे? तुमचा आहे भाऊ. या बघा हा मोबाईल भाऊ ज्या कोणाला भेटलाय त्याला नक्कीच तुम्ही काहीतरी द्या. खूप महागाचा मोबाईल आहे हा. शॉर्ट बॉल बाहेर निघून अगदी या चेंडूला खेळलं गेलं. चेंडू जातो लॉंग लेग डीप मध्ये. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी. या फटक्यावर मिळतील त्या 2 धावा. बॅकफुटला पंच केलाय या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून येतो. मागे प्रोडक्शनला जोनस आहेत. एकदा तर पूर्ण केले डबलचा कॉल आणि नॉस्ट्रा गेंडा थ्रो हीपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. एक मोठं आव्हान आहे. 63 धावा करायच्या 63 टू विन. त्याच्यामुळे आक्रमक खेळी करणं गरजेचं आहे आर के मोरवा या टीमला. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे येऊन चेंडूला अराउंड द कार्पेट खेळलं गेलं. लॉंग ऑन डीपला चेंडूला फील्ड केलं गेलं केन मार्क मार्फत. काय शतरक्षण, क्या बात आहे. जबरदस्त शतरक्षण या ठिकाणी केलं जात आहे. ही मॅच आम्हाला जिंकायची आहे. कसरत दोन्ही साईडून केली जाते. असं नाही आहे की इथून मोरवा संघ देखील कमी पडला. नक्कीच मोरवा संघ देखील थोडीच तोड आहे संघ हा. लेफ्ट हँड बॅटर प्रशांत म्हात्रे. भरपूर अपेक्षा आहेत आर के मोरवा टीमच्या. भरपूर अपेक्षा या बॅटरवर आहेत. पहिला चेंडू यावेळी पॅरलल स्ट्रोक खेळला गेलाय. प्रयत्न तर केला होता जोनसनं चेंडूला अडवण्यासाठी मात्र चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. थँक्यू. दम है इस बंदे में दम है. त्या क्वालिटीचा खेळाडू आहे. ते क्षमतेचा खेळाडू आहे. त्यामुळेच म्हटलं ना की ते प्रशांतवर भरपूर विश्वास असेल की लेफ्ट हँड बॅटर आहे. डावखुरा त्याच्या खेळाडूला सुवर्ण संधी आहे या मैदानावर खेळण्यासाठी. मोठे फटके त्याच्यामुळे इथून प्रशांतवर अपेक्षा भरपूर आहेत. चेंडू पडल्यानंतर इथे मात्र कट होतोय. आतमध्ये वळतोय. चांगला चेंडू हाताळला गेलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा पळकावर लागल्या गेल्या आहेत. त्या म्हणजे 14 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत ते 49. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज. बघा कंपॅरिझन जर पाहिलं आपण दोन्ही टीमचं तर 14 धावा ह्या एन एस भाईंदर टीमच्या देखील होत्या. मात्र 14 धावसंख्येवर एक फलंदाज बाद झाला होता एन एस भाईंदर या टीमचा.
आणि मोरवा टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर 14 धावसंख्येवर 2 फलंदाज मोरवा टीमच्या बाद झालेत. धावसंख्या बरोबर होती इतकंच नक्की म्हणेल, मात्र त्यावेळेस भाईंदरनं 1 विकेट गमावली होती तर मोरव्याने जवळजवळ 2 विकेट गमावल्या आहेत. धावा झाल्यात 14. टार्गेट खूप मोठं आहे, जवळपास हे धावा जर पाहिल्या आपण तर 63 धावा या विजयासाठी आहेत. म्हणजे रिक्वायर्ड 100 जो आपण जो पाहतोय तो जवळ जवळ 16च्या घरामध्ये येऊन ठेपतोय. आता पर ओव्हरमध्ये 16 धावा या तुम्हाला कराव्या लागतील. वेळेकडे लक्ष द्या बघा, वेळ जास्त जातोय, विनंती करतोय. यावेळी सोन साईडला मोठा फटका खेळायचा होता मंगेशला, मात्र बॅटची एज लागून चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं. इथे फक्त मिळते 1 धाव. केनमार्क आहे, एखादं षटक शोधावं लागेल, एखादं मोठं धावसंख्येचं षटक. मग ते 18 असू द्या, 20 असू द्या, 22 असू द्या, मात्र ते एखादं षटक आर के मोरवा टीमसाठी येणं गरजेचं आहे. मात्र भाईंदर संघ विचार करेल की ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे त्याच पद्धतीने गोलंदाजी सुरू राहू द्या. इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय. इथे नक्कीच वाईट +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री धावा मिळतील, त्या 2 धावसंख्या झाली आहे या 2च्या सहाय्याने, ती म्हणजेच 17 धावा. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत, त्याच्यामुळे प्लीज कोऑपरेट करा. आणि त्या सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक खेळाडू आणावा लागेल. महत्वपूर्ण मॅच आहे, महत्वपूर्ण मॅच आहे. कारण इथे दोन्ही संघांना माहिती आहे की जिंकणं किती महत्वाचं आहे या मॅच मध्ये. जर जिंकलात तर संपूर्ण दिवसाची मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. शॉर्ट बॉल, पुलचा फटका आणि हा सक्सेसफुल असेल. अगदी चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, हा लांब लचक देखणा फटका प्रशांतच्या बॅटमधून षटकार. थँक्यू बीचे. धावसंख्या झाली 23. आता येणारे 16 चेंडू आणि येणाऱ्या 16 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत ते 40. 16 चेंडू 40 धावा. त्यासाठीच मी म्हटलं होतं की आता मात्र खऱ्या अर्थानं प्रशांतवर सर्वांच्या नजरा असतील. प्रशांतची बॅटिंग खूप महत्वपूर्ण ठरू शकेल आर के मोरवा या टीमसाठी. यावेळेस अगदी बॉलरच्या समोर हा स्ट्रोक खेळला गेला, इनसाइड आउट खेळायचं होतं, मात्र बॅटच्या टोला चेंडू लागला गेला. धावा झाल्या त्या 23. 23 झाल्यात, अजूनही 40 पाहिजे. मी म्हंटल मगाशी जोनस. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकलाय. यावेळेस मागे प्रोडक्शनला त्या ठिकाणी फिल्डर होता जोनस. काय कॅच टिपला त्या ठिकाणी, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ हा कॅच टिपला आणि खेळ संपला मिस्टर प्रशांत म्हात्रे यांचा.
थँक्यू साई दत्त पेनकरपडा यंगस्टर्स ज्यांना ड्रिंक ट्रॉली या ठिकाणी उपलब्ध केली आहे त्याबद्दल त्यांचा नक्कीच मनापासून आभार. पाणी मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि नक्कीच या ठिकाणी जर आपण समीकरण पाहतोय तर चेंडू शिल्लक आहेत ते 14 आणि 14 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत आर के मोरबा टीमला ते 40. मॅच संपली नाहीये. इथूनही नक्कीच 1 ते 2 मोठे फटके, 2 मोठे फटके नक्कीच या मॅचची दशा आणि दिशा बदलू शकते. त्याच्यामुळे ते 2 फटके महत्त्वाचे आहेत आणि ते लवकर येणं महत्त्वाचे आहेत आर के मोरबा या टीमसाठी. निबॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर हेमंत. 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस केलाय चेंडू. बाईच्या स्वरूपात फक्त 1 धाव मिळेल. प्रत्येक चेंडू महत्वपूर्ण असेल आर के मोरबा या टीमसाठी. इथून फक्त धावा धावा आणि धावा या मात्र येणं गरजेचे आहेत. तर मात्र कुठेतरी आर के मोरबा संघ या ठिकाणी गुणागमन करू शकेल या मॅच मध्ये. सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं जी स्थिती आपण समोर पाहतोय अक्षरशः नक्कीच कुठेतरी पारडं जड आहे एन एस भाईंदर या टीमचं या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा जागेवरून पिक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. बॅटची एज बॅटला ब्रश करून चेंडू मात्र निघून जातोय. 1 धाव इथे देखील मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा झाल्यात फळकावर त्या म्हणजेच 25. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 38. 38 टू बीन रिक्वायर्ड बाय 22 बॉल्स. बॉलर मागच्या मॅचचा हिरो दीपक भंडारे सर अप्रतिम गोलंदाजी केली होती. 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. 39 धावांचं फक्त छोटं टार्गेट मी म्हणेल समोर होतं आणि नक्कीच त्या 39 धावा एन एस भाईंदर टीमनं डिफेन्स केल्या होत्या. त्याच्यामुळे इथे नक्कीच जबरदस्त गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू यावेळेसचा फटका पसतोय मात्र सेफ मध्ये चेंडू लँड होईल. फिल्डर कोणताही नाहीये. डीप स्क्वेअरचा फिल्डर वेगानाला व्हॅली त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं. तत्पूर्वी मात्र या 2 धावा मात्र आरामात पूर्ण केल्या पडून. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. एकमेव पर्याय आर के मोरबा टीम जवळ आहे तो एरियर रूट. एरियर रूटनच प्रवास आर के मोरबा टीमला करावा लागेल. धावा झाले 27-27. पुन्हा एकदा पूल करायचं होता. फटका फसलाय. चेंडू हवे. दीपक भंडारी झेलच्या खाली येत आहेत. आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर असा कॅच टिपलाय दीपक भंडारी सरांना आणि ते खेळ संपलाय मिस्टर मंगेश पाटील यांचा. आणखीन एक धक्का आर के मोरबा या टीमला. मंगेश पाटील आउट. थँक्यू डीचे. 27 धाव संख्येवर 4 विकेट ही स्थिती आपण पाहतोय आर के मोरबा या टीमची. संकट खूप मोठे आहेत मात्र या अशा संकटातून मार्ग काढावा लागेल. म्हणतात ना की सारे साथी काम के अपना अपना बस एक मोल पर जो मुसीबत में काम आए वो सबसे अनमोल. या ठिकाणी ती अनमोल कामगिरी करावी लागेल. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू गोशांगी क्षेत्राच्या दिशेने जातो. या फटक्यावर मिळतील त्या चेतनला 2 धावा. बघा 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
चालले तुम्ही येत नाहीत ते लोक. बघा काय निर्णय येईल सांगू शकणार नाहीत, मात्र गोडदेव संघाच्या कॅप्टननं रेडी राहायचं आहे टॉस करण्यासाठी. चांगली गोलंदाजी आहे आज. खरोखरच दीपक भंडारी सरांना प्रभावित गोलंदाजी केलंय आणि गोलंदाजीच्या जोरावरच आपण पहिल्या मॅच मध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिलाय. खास करून दुबईला एक इव्हेंट करून देखील सर आलेत. कुमुडे म्युझिशियन आहेत ते ऑफसाईडला पंच केलं गेलं. चेंडू इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या वरून निघून जातोय. स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या जवळजवळ चेंडूला अगदी पायानं अडवलंय डॉसननं. जोनस बॅकअपसाठी गेला होता. 2 धावा कंप्लीट, 3 धावा इथे कंप्लीट आणि पाहता पाहता या ठिकाणी हा चौकार 4 धावा पळून काढल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मॅच संपली नाहीये. मॅच शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत आर के मोरवा मॅच सोडणार नाही इतकं मात्र निश्चित आहे. कारण पूर्ण कल्पना आहे की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधीही बदलू शकतो. त्याच्यामुळे ही मॅच कधीही बदलेल. फक्त खेळत राहायचं आहे, विकेटवर उभं राहायचं आहे आणि प्रत्येक चेंडूवर धावा काढायचे आहेत. इतकं काम मात्र आर के मोरवा टीमच्या बॅटर्सना करायचं आहे. 33 धावा झाल्यात. अंतिम चेंडू असेल या 4थ्या षटकातील. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे येऊन चेंडूला अराउंड द कार्पेट खेळला गेला. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू निघून जातो. ॲलन आहे. एक धाव तर कंप्लीट केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न होतो. नॉन स्ट्राईक केला थ्रू ॲलनचा जाईपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 35. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या 28. 6 चेंडू 28 धावांची गरज. इथे मात्र गोडदेवचा सगळ्यात मोठा खेळाडू आलाय. ज्या खेळाडूच्या मुळे गोडदेवचा संघ थोडासा अपुरा वाटत होता तो खेळाडू मात्र गोडदेवचा या ठिकाणी आलाय. खास करून विराट कोहलीने त्याला तो गॉगल गिफ्ट दिला. लक्षात ठेवा ती खासियत आहे त्याच्या गॉगलची. मॅन फ्रॉम गोडदेव मिस्टर मर्यादा. चला अंतिम षटक हाताळण्यासाठी स्वतः जोनस गोलंदाजी ट्रॅकवर येते. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. काय महेश दादाने ती स्टार्ट दिली होती ज्यावेळेस अशा प्रकारे लक्ष होतं. 6 चेंडू 19 धावा. नवघर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता आणि त्यावेळेस जोनसच्या पहिल्या चेंडू तो षटकार ठोकला होता महेश पाटीलनं. तशाच प्रकारे सुरुवात करावी लागेल आर के मोरवा या टीमला. पहिला चेंडू दिशा खराब. पंच वळतायत. वाईटचा इशारा +1. धावा मिळतील 2. 26 करायचे आहेत 6 चेंडू मध्ये. चला लाला माची आपण रेडी राहायचंय. फुल टॉस. चेंडू मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू 1 बाउन्स निघून जातोय 4 धावांसाठी. म्हटलं ना मॅच संपली नाहीये. इथे देखील आपण विचार केला तर एका चेंडूमध्ये 6 धावा आल्या जोनसच्या. 28 करायचे त्या 6 आल्यात म्हणजे 5 चेंडू मध्ये 22 करायचे आहेत. होतील धावा का होणार नाहीयेत. प्रयत्न करावा लागेल. म्हणतात ना मन में ठान ली तो हार हर मन में ठान ली तो जीत आहे. त्याच्यामुळे नक्कीच मनाने कधीही पराभूत होऊ नका. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत कधीही सोडू नका. मॅच कधीही बदलू होऊ शकेल कारण वेळ आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये नेहमी म्हटलं जातं. त्याच्यामुळे संघर्ष करत राहा. प्रयत्न करत राहा. मेहनत करत राहा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची एज लागली गेली. या ठिकाणी स्ट्राईक हेमंतला आहे. हेमंतवर विश्वास आहे. या खेळाडूजवळ ती क्षमता आहे. त्या कॅपेबलचा खेळाडू आहे. मोठमोठे फटके हा मारू शकतोय. ही ताकद आहे या खेळाडूमध्ये हेमंतमध्ये. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू. यावेळेस लवकर खेळण्यात असं नक्कीच म्हणेल. चेंडू मात्र थोडासा उशिरा निघून गेलाय. बॅट स्पिन मात्र आपण पाहिलं तर लवकर निघून गेलाय. 3 बॉल ना 3 बॉल 22 पाहिजे ना. यावेळेस ऑन साईडला फटका हवेत खेळला गेलाय. लॉंग ऑन वरून केनमार्क
झेलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोहोचू शकला नाहीये. या फटक्यावर फक्त एक धाव. आता मात्र नक्कीच या मॅचवर पूर्णतः पकड निर्माण केली आहे ती घोडदौड संघाला. 7 खेळाडू नाही जमणार, 8 खेळाडू तुमचे कंपल्सरी असायला हवे तर तुम्ही मॅच खेळू शकता. बालकुम संघ अन्यथा नाही, नियमानुसार तर नाहीच, 8 असतील तरच. फटका जबरदस्त आहे मात्र उंची जास्त गाठली आहे. ओ ॲलन मित्र लागला नाही तुला ना? भरपूर वेगान ॲलन धावत आला होता, त्या कॅचचा अंदाज घेता आला नाहीये. अगदी तो झेल होता तो खांद्यावर पडला गेला. चला एक चेंडू शिल्लक आहे, काय निकाल लागतोय बघूया आपण या 10वीच्या परीक्षेचा. बघा अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या नियमानुसार तुम्ही इथे आलात पेनकरपड्याच्या मैदानावर. बालकुम संघ साईदत्त पेनकरपडा मास्टरच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण आलात तर या स्पर्धेचा आनंद घ्या. फक्त 7 खेळाडूंना तुम्ही खेळू शकत नाही आहात, त्याच्यामुळे आम्हाला पुढच्या टीमला विन द्यावं लागेल. 8 खेळाडू तुमच्याजवळ असतील तर तुम्ही खेळू शकता. आहेत का 8 खेळाडू? कैलास भोईर साहेब नाही आहेत तर सॉरी, पण तुमचं खरोखरच साईदत्त पेनकरपडा मास्टरच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. बघा तुम्ही कमी खेळाडू घेऊन जरी इथे आलात मात्र तुम्ही आलात, या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गाळबोट तुम्ही लावलं नाहीये, त्याबद्दल तुमचं विशेष 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 धन्यवाद बालकुम मास्टर्स. कारण बघा सकाळपासून निघाला होता हा संघ. आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे संकेत, उद्या वाघबीळ संघाचा पहिला राऊंड आहे. मला वाटतंय वाघबीळ संघाने एकतर फाउंटनला येऊन वस्तीला राहावं, नाहीतर सकाळी 5 ते 6 वाजता